हुंडाबळी विरोधात आता संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत। फक्त पैशांच्या हव्यासापोटी वैष्णवीचा जीव गेला अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी व्यक्त केली। तर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। ज्या पद्धतीने त्यांनी हात हलवून नाही असं म्हटलं ते कृत्य ते ॲक्शन बघून इतका राग आलाय की असं वाटतं या कुटुंबाला, या लोभी कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे। वैष्णवीसारखी निष्पाप मुलगी, तिला 23व्या वर्षी प्राण गमवावा लागला का? तर फक्त या कुटुंबाला पैशाची हाव होती म्हणून। की जर महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी जेठाणी आहे, जाऊबाई आहे, त्यांनी तक्रार केली होती, त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता। म्हणजे पोलिसांकडे तक्रार झाली, महिला आयोगाकडे तक्रार झाली, ह्या सगळ्या तक्रारी झाल्यानंतर कारवाई का करण्यात आली नाही ह्याचं उत्तरही आम्हाला पाहिजे। विरोधकांचं काम विरोध करणं असतं आणि विरोधकांनी आमच्यावर टीका केली तरच त्यांना प्रसिद्धी मिळू शकते, तरच त्यांची बातमी होऊ शकते आणि म्हणून विरोधक टीका करतात। विरोधकांच्या टीकेला एकच उत्तर आहे, मला असं वाटतं की जो सुमोटो मी दाखल केला होता तो विरोधकांना सुद्धा माहीत नव्हता। विरोधक काल परवा बोलायला आलेत। पहिल्या दिवशीचा जो सुमोटो होता आणि त्या माध्यमातून कारवाई करा असं पोलीस स्टेशनला पत्र आणि स्वतः माझा पाठपुरावा आहे। जर भाव असता तर सुरुवातीला सुमोटो केला नसता। सुमोटोच्या केसमध्ये मी स्वतः अर्जदार आहे या केसमध्ये। त्याच्यामुळे आणि ज्या वेळेस माझ्याकडे तक्रारी आल्या 6-11च्या दरम्यान दोन्ही तक्रारी आल्या, ह्या दोन्ही महिलांच्या तक्रारी होत्या। त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी दोन्ही महिला ह्या तक्रारदार असल्यामुळे, महिलांच्या संदर्भातला विषय असल्यामुळे आमच्याकडे भरोसा सेलच्या माध्यमातून कुटुंबाचा विषय असेल, कौटुंबिक विषय असेल, शेवटी कुटुंब हे समाजाचा पाया आहे आणि हा पाया टिकला तर कुटुंब व्यवस्थित चालेल म्हणून समुपदेशनाच्या माध्यमातून काउन्सिलिंग करून कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो। आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये सुद्धा 6 तारखेला आलेल्या केसेस 7 तारखेला आपण FIR करतोय, 6 तारखेला आलेल्या केसेससाठी 7 तारखेला मेल पाठवून कारवाई करण्याच्या सूचना देतोय। 24 तासातली तत्परता ही राज्य महिला आयोगाची आणि म्हणून विरोधकांनी केलेले आरोप हे मी खोडून काढते। त्याला फारसं महत्त्व नाही। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आहेत।